पिंपरी चिंचवडचे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन हा लोहगडावर मैत्रिणीसह फिरायला गेला होता. म्हणजे ती मैत्रीण मध्ये त्याची होणारी नवीन त्याची पत्नी होती. तिच्यासह तो फिरायला गेला. लोहगडावरती फोटो काढताना त्याचा पाय घसरून तो कड्यावरून कोसळला, तर त्याचा मृत्यू झाला. अशी 18 तारखेची घटना आहे. परंतु आज त्याच्यातून एक निष्पन्न झालंय. तो पाय घसरून पडला नाही, तर त्याला खून केला, त्याचा नंतर ढकलून दिला. अत्यंत खळबळजनक. म्हणजे ज्या मुलीचं लग्न केतन बरोबर होणार होतं ती सिया गोयल, तिने स्वतः ही कबुली दिलेली आहे. ती आणि तिचा मित्र दोघांनी मिळून तो कट रचला आणि केतन अग्रवाल या निष्पाप मुलाचा खून केला. हे किती भयंकर आहे. पिंपरी चिंचवड नाही तर महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टीने खळबळ उडाली. हा गंभीर प्रकार पोलिसांनी रात्री ज्यावेळेस त्या मुलीने कबुली दिली त्यावेळेस तो उघडकीस आला. 18 जूनला ही मुलगी सिया गोयल आणि केतन, सियाचा वाढदिवस होता म्हणून आपल्या होणाऱ्या पत्नी बरोबर केतन हा लोहगडावरती फिरायला गेला. दोघंच असतानाही तिथे दोघांच्या गप्पा टप्पा झाल्या आणि त्याच्यानंतर काय झालं काय कळालं नाही. दोघं एकाकी असताना केतन अग्रवाल हा कड्यावरून कोसळून खाली पडला. त्यावेळेस त्या बातम्या आल्या तशा की कड्यावरून कोसळला. फोटो काढताना त्याचा पाय निसटला, कड्यावरून कोसळला, दरीत पडला, त्याचा मृत्यू झाला. नंतर मृतदेह बाहेरून काढला, त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. आणि पोलिसांना ह्याच्यामध्ये काही शंका उपस्थित केली की या प्रकरणामध्ये सिया गोयल म्हणजे ही केतनची जी होणारी पत्नी आहे तिच्या बरोबर आणखीन एक कोणीतरी मुलगा होता असं पोलिसांना सीसी फुटेज म्हणून लक्षात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हा सगळा खुनाचा गुन्हा उघडकीस आला. म्हणजे हे प्रकरण या पद्धतीने इतकंच नाही, आता असंही निदर्शनास आलंय तपासामध्ये की या सिया गोयलनी केतन अग्रवालला मारण्याचा हा दुसऱ्यांदा प्रयत्न केलाय. यापूर्वी सुद्धा त्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला, तो अपयशी ठरला. म्हणजे तिच्या एका मित्रासाठी सिया गोयल आणि तिचा मित्र या दोघांनी मिळून हा कट रचला आणि केतन अग्रवालला संपवलाय. खरं पाहिलं तर हे अग्रवाल आणि गोयल यांचा जो विवाह जयपूरला होणार होता त्यासाठी खास 2 विमानं बुक केली होती. इतकंच नाही, जयपूरमध्ये शाही विवाहाची तयारी एक मोठा राजवाडा बुक केला. जवळजवळ 14-15 कोटीचा हा संपूर्ण खर्च होता. इतकं मोठं हे प्रस्त आहे. गोयल आणि अग्रवाल इतकं मोठा, दोनही प्रतिष्ठित घराणी आहेत. परंतु त्यांच्या मुलांच्या बाबतीमध्ये म्हणजे सिया गोयल ही जी मुलगी आहे हिने असा काही 21 वर्षाची मुलगी आहे आणि केतन अग्रवाल हा फक्त 25 वर्षाचा आहे. त्याचा चेहरा फोटो पाहिल्यावर लक्षात येतो की अत्यंत निष्पाप इनोसंट मुलगा आहे. परंतु सिया गोयल ही मुलगी इतकी काही क्रूर असेल असं ह्यांना लक्षात आलं. आता नंतर लक्षात आलं हे सगळं. दोघांनाही अटक केलेली आहे. त्या मुलाचं नाव अद्यापपर्यंत पोलीस सांगत नाही. तपासामधून जशी माहिती मिळेल तशी मी तुमच्याशी संपर्क साधणार आहे. पण याच्यामध्ये मला सगळ्यात महत्वाचं ह्या शाही विवाहाच्या संदर्भामध्ये तो विषय बाजूला ठेवू, परंतु सिया गोयल या मुलीने ज्या पद्धतीने विशाल अग्रवालच्या मुलाला केतनला ठार मारलेला आहे, तर ते विशाल अग्रवालनी ते जे बिल्डर आहेत पिंपरी चिंचवड मधले प्रख्यात बिल्डर आहेत त्यांनी त्यांच्या अग्रवाल समाजाच्या खूप वरती टाकलेलं जे पत्र आहे ते अत्यंत गंभीर आहे. ते खरं तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे कि न्याय की गुहार, मी ते तुम्हाला वाचून दाखवू. न्याय की गुहार समाज के नाम एक अत्यंत दुखद और जरूरी संदेश. अत्यंत दुख और भारी मन से हम अपने समाज और सभी भाई बहनों के सामने यह खौफनाक सच रखते हैं. हमारे बेटे केतन विशाल अग्रवाल को एक सोची समझी साजिश के तहत हमेशा के लिए छीन लिया गया. सिया प्रवीण बसेसर गोयल, पुणे त्या मुलीचं नाम की एक शातिर लड़की ने जिसके पहले से ही गलत संबंध थे हमारे सीधे साधे बेटे केतन के साथ विवाह का नाटक रचा. इस लड़की के पूरे परिवार और रिश्तेदारों को उसके चाल चलन और हरकतों के बारे में सब कुछ पता था, लेकिन उन्होंने जानबूझकर सच छुपाया और हमारे साथ बहुत बड़ा धोखा किया. इससे पहले भी उस लड़की ने केतन को जान से मारने की नाकाम कोशिश की थी और आखिरकार 18 तारीख को उसने अपने उसी मित्र के साथ मिलकर हमारे बेटे की बेरहमी से जान ले ली. हमारा समाज से एक ही सवाल है, अगर लड़की का चाल चलन ऐसा था तो रिश्ता तोड़ देते. हमारे मासूम बच्चे की जान लेने की क्या जरूरत थी? इस अपूर्णीय क्षति की भरपाई कौन करेगा? कल रात पुलिस ने उन दोनों आरोपियों, लड़की और उसका साथी, को गिरफ्तार किया है. पुलिस के सामने दोनों ने अपना गुनाह कबूल किया है. हमारा समाज से सीधा सवाल और अपील है, जिन करीबी रिश्तेदारों के भरोसे हमने यह रिश्ता जोड़ा था उन्होंने हमारे अंधेरे में क्यों रखा? क्या उनके लिए किसी की जान की कोई कीमत नहीं थी? क्या हमारा समाज ऐसा धोखेबाज अपराधी मानसिक वाले गोयल परिवार और उनका साथ देने वाले रिश्तेदारों का पूरी तरह से सामाजिक बहिष्कार
करेगा, बाइकआउट करेगा। हमारी सभी समाज बंधुओं से साथ हाथ जोड़कर अपील है कि कोई भी परिवार इनके किसी भी तरह का संबंध या रिश्ता न रखे, ताकि कल को किसी और घर का चिराग न बुझे। हे पत्र पाहिल्यावरती म्हणजे कोणाही बापाचं हृदय पिळवटून जाईल अशा प्रकारे ह्या विशाल अग्रवाल यांनी हे पत्र त्यांच्या समाजात लिहिलंय। कृपया इस संदेश को हर एक ग्रुप और सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर ज्यादा से ज्यादा शेयर करें, ताकि समाज सचेत और हमारे बेटे को न्याय मिल सके। म्हणजे त्या मुलाच्या वडिलांनी अखेर समाजाला अपील केलेलं आहे की मला ह्या प्रकरणामध्ये न्याय मिळायला पाहिजे आणि ह्या गोयल परिवारावरती, सिया गोयलच्या परिवारावरती बहिष्कार टाकावा। मुळात प्रश्न असा पडतो की सिया गोयल ही मुलगी सुशिक्षित आहे, पैसेवाली आहे, आणि तरी सुद्धा तिने हे केलं कसं? आपल्या घरी लक्ष्मी येणार म्हणून विशाल अग्रवाल यांनी 2.5-3 कोटीची एक मोठी आलिशान कार खरेदी केली होती त्या स्वागतासाठी। पण त्यांना काय माहिती की ही मुलगी इतकी भयंकर आहे। मग हे प्रकरण आता उघडकीस झालंय। पोलीस तपासात नवीन ज्या गोष्टी उघडकीस येतील त्यानुसार आपण नक्की बोलत राहू। धन्यवाद।